पाखरांची शाळा भरे पिंपळावरती, चिमण्यांची पोरे भारी गोंगाट करती. कवी ग. पाटील यांची ही कविता आज कुठेतरी थोडीशी आपल्याला विचार करायला लावते. नमस्कार. आजच्या या भागामध्ये आपण गावातून शहरातून चिमणी पाखरांचा जो काही किलबिलाट आहे, हा किलबिलाट का कमी होतोय याबाबतची चर्चा आजच्या या व्हिडिओतून करणार आहोत. कुठेही जाऊ नका, शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. काळसर तपकिरी रंगाचा, राखाडी रंगाचं डोकं असलेला इवलासा चिमुकला चिमणी नावाचा पक्षी गेल्या 15-20 वर्षांपासून गावातून गावकुसाबाहेर गेलेला आपल्याला दिसतो. शहरातूनही हा पक्षी आपल्याला कुठे दिसत नाही. असं काय झालं की अचानकपणे एवढोसा इवलासा असा असलेला पक्षी आपल्या गावातून शहरातून नाहीसा झाला? गेल्या काही दिवसांपूर्वीचीच एक बातमी आहे की भारतातील चिमणी नावाचा जो पक्षी आहे, हा चिमणी नावाचा पक्षी बांगलादेश, कझाकिस्तान इत्यादी देशांमध्ये स्थलांतरित होत असल्याचा निष्कर्ष पक्षीतज्ञांनी काढलेला आहे. अतिशय गंभीर अशी ही आणि सर्व निसर्गप्रेमींना, प्राणीप्रेमींना, पक्षीप्रेमींना विचार करायला लावणारी ही बाब आहे. कुणाच्या अध्यात्ममध्यात असणारा हा चिमणी नावाचा इवलासा जो पक्षी आहे, हा इवलासा पक्षी गावामध्ये मोठ्या प्रमाणात आढळत होता. कौलारू घरं होती, गवताची घरं होती आणि त्या घरांमध्ये चिमण्यांचा बिनधास्त वावर सर्वांनी पाहिलेला आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून हा वावर कमी झाला आणि चिमण्यांची संख्या अचानकपणे गावातून नाहीशी झाली. गावातील जी घरं होती, या घरांना मोठ्या प्रमाणात अंगण होती, पडवी होती, ओसरी होती आणि या पडवीतून, ओसरीतून किंवा घराच्या आतल्या दालनांमध्ये जी काही फोटोंची फ्रेम असायची भिंतीवर लटकवलेली, या भिंतीवर लटकवलेल्या फोटोच्या फ्रेमच्या मागे चिमण्यांची घरटी हमखास दिसायची. जीवनशैली बदलली, आधुनिकता आली, घरातली जी काही फोटोची फ्रेम होती ती बाहेर निघून गेली आणि त्या फोटोच्या फ्रेमसोबतच चिमण्याही निघून गेल्या. गेल्या काही दिवसांपासून आपण जर पाहिलं तर गावामध्ये औषधाला सुद्धा चिमण्या आपल्याला दिसत नाहीत. घराच्या बाहेर अंगणामध्ये एखादी आई तिच्या बाळाला त्या ठिकाणी घास भरवताना चिवकाऊच्या गोष्टी सांगायची. एक घास चिमणीला द्यायची आणि एक घास तिच्या बाळाला द्यायची. हे दृश्य गेल्या काही वर्षांपासून आपल्याला त्या ठिकाणी गावात दिसत नाही. त्याचं कारण म्हणजे चिवकाऊच्या गोष्टींमधली असलेली ही जी चिव आहे, ही गावातून निघून गेलेली आहे, स्थलांतरित झालेली आहे. मात्र या चिवकाऊच्या गोष्टीमध्ये असलेली ही जी चिमणी आहे, ही स्थलांतरित झाल्याने मोठ्या प्रमाणात आपल्याला आज गावामध्ये असणारी, शहरामध्ये दिसणारी चिवताई दिसेनाशी होत आहे. बदलती जीवनशैली या सर्वाच्या मागे आपल्याला दिसून येते. सिमेंटची जंगलं उभी राहिली, घरं सिमेंटची झाली, त्याच पद्धतीने मोठमोठाले टॉवर उभे राहिले, घरामध्ये डीजेचे साऊंड आले, टी व्ही आले, रेडिओ आले. एकदम शांत असलेला हा जो पक्षी आहे, याला शांतता आवडते आणि ज्या ठिकाणी शांतता असेल त्या ठिकाणी चिमणी हमखास दिसते. आज जो पर्यावरणामध्ये मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप सुरू आहे, झाडं कमी झालेली आहेत, या कमी झालेल्या झाडांमुळे सुद्धा चिमणीची संख्या आज आपल्याला कमी झालेली दिसून येते. आपल्या पुराणांमध्ये अनेक गोष्टींमध्ये चिमण्यांचा उल्लेख त्या ठिकाणी आलेला आपल्याला आढळून येतो. आपल्या कथा कादंबऱ्यातून चिमणी हे स्त्री प्रतीकं घेऊन येणारं असं रूप आहे. चिमणी आणि कावळा यांची गोष्ट ऐकली नाही असा मराठी माणूस आपल्याला त्या ठिकाणी आढळणं विरळच आहे. बदलत्या जीवनशैलीमधून गावाने जे काही गमावलं, त्या गमावलेल्या गोष्टींमध्ये चिमणी नावाचा पक्षी हा सर्वात जास्त मोठा गमावलेला आपण दिसून येतो. अलीकडच्या कालावधीमध्ये अनेक पक्षीतज्ञ, अनेक पक्षी निरीक्षक आणि पक्षीप्रेमी यांनी चिमण्यांची संख्या वाढावी यासाठी प्रयत्न केलेले आपल्याला दिसून येतात. 20 मार्च 2010 रोजी पहिल्यांदा चिमण्यांची संख्या वाढली पाहिजे आणि चिमण्यांच्या वर संशोधन झालं पाहिजे, चिमण्यांची संख्या वाचविण्यासाठी जनजागृती केली पाहिजे, या विषयाला धरून पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय चिमणी दिवस साजरा केला गेला. अनेक
पर्यावरणप्रेमी, पक्षीप्रेमी हे चिमण्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करताना आपल्याला दिसून येत आहेत. बदलत्या जीवनशैलीनुसार चिमणीने सुद्धा तिच्यामध्ये काही बदल केलेले असतीलच, मात्र या चिमण्यांना थोडंसं पूरक, त्यांना अनुकूल असलेली जीवनशैली देणं आज अपेक्षित आहे. त्यांच्यासाठी घरटी बांधण्यासाठी आवश्यक असणारं साहित्य आज पर्यावरणात मोठ्या प्रमाणात सापडत नाही. चिमणी हा तसा अत्यंत सेन्सिटिव्ह प्राणी आहे. फोटोच्या मागे असणाऱ्या चिमणीच्या घरट्यातनं जर एखादं पिल्लू खाली पडलं तर त्या पिल्लाला चिमणी हात कुणाला लावू देत नाही, एक गोष्ट. आणि जर कोणी त्या छोट्या पिल्लाला हात लावला तर ते पिल्लू आहे हे सर्व जण, उरलेल्या ज्या सगळ्या चिमण्या आहेत, उरलेल्या सर्व चिमण्या त्या पिल्लाला चोचीने चोचून मारून, टोच मारून त्या ठिकाणी त्या पिल्लाला घायल करतात आणि त्याला आपल्यात घेत नाहीत. चिमण्या ह्या शांत असतात. पर्यावरणामध्ये मोठ्या प्रमाणात चिमण्यांचा जो रोल आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. पर्यावरण संवर्धनाचं काम किंवा पर्यावरणामध्ये असलेली जी काही घाण, किडे, मुंगे जे आहेत हे सर्व साफ करण्याचं काम ह्या चिमण्या करतात. चिमण्यांचा तसा कोणताच त्रास निसर्गाला नाही आणि मानवाला तर मुळीच नाही. आणि त्यामुळे चिमण्या ह्या पर्यावरणपूरक आहेत. पक्ष्यांची संख्या कमी होणं हे आपणा सर्वांसाठी अत्यंत धोकादायक आहे. निसर्गासाठी तर ते धोकादायक आहेच, मात्र चिमुकली एवढा असलेला हा पिल्लू जे चिमणी नावाचा जो पक्षी आहे, हा चिमणी नावाचा पक्षी जतन संवर्धनासाठी प्रयत्न होणे गरजेचं आहे. जागतिक चिमणी दिनानिमित्ताने आपण सर्वांनी जर संकल्प केला आणि एक तरी चिमणी आपल्या घराच्या अवतीभोवती वावरली तरीसुद्धा चांगलं सुरक्षित असं पर्यावरण आपण निर्माण करू शकू. आणि त्यासाठी थोडीशी आपल्या जीवनशैलीला मुरड घालणं आवश्यक आहे. अनावश्यक असलेला जो काही आवाज आहे, अनावश्यक असलेली पर्यावरणामध्ये आपला जो काही हस्तक्षेप आहे हा कुठेतरी कमी करण्याची गरज आहे. आणि एवढं जरी केलं तरीसुद्धा चिमुकली असलेली ती चिमणी आपल्या घराच्या आजूबाजूला चिवचिव करत येईल आणि निश्चितच निसर्ग अत्यंत प्रसन्न असं वातावरण आपणाला त्या ठिकाणी लाभेल. चला, चिमणी संवर्धनाचा सर्वांनी प्रयत्न करूया. आपण या ज्ञानम यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर निश्चितपणे या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.